कवठगीमठ घराणा मागच्या 3 पिढ्यापासून 2024 पर्यंत 100 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कृषी असं सातत्यानं काम करत आलेलं एक मोठं कुटुंब आहे। कवठगीमठ घराणा मागच्या 3 पिढ्यापासून सहकार, शिक्षण, कृषी, व्यापार आणि सराफी बिझनेस ह्याच्यात काम करत आहेत। सातत्याने आमचे आजोबा कल्याणस्वामी कवठगीमठ एक सराफ होते। केली संस्थेचे डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले। 16 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर होते। त्याचबरोबर एक सराफी म्हणून त्यांनी सुद्धा मोठं त्यांचा बिझनेस होता। असं सहकार 3 पिढ्यापासून काम करणारा, हा सेवा म्हणून काम करणारा हा कवठगीमठ घराणा, त्यांच्या आमचे आजोबा, त्यानंतर आमचे वडील माननीय श्री MK कवठगीमठ, कल्याणस्वामी कवठगीमठ सुद्धा केली संस्थेच्या माध्यमातून 30 वर्ष केलीचे उपाध्यक्ष, केलीचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले। चिकोडी सहकारी साखर दूधगंगा कृष्ण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी काम केले। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर म्हणून काम केले आणि सातत्यानं सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असं कामगिरी केलेली आहे। त्यानंतर तिसरा पिढी मी गेल्या 30 वर्षापासून केली संस्थेच्या माध्यमातून गेल्या 24 वर्ष आणि दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष आणि डायरेक्टर म्हणून गेल्या 25 वर्षापासून मी काम करत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे DCC बँकेच्या माध्यमातून सुद्धा उपाध्यक्ष आणि DCC बँकेचे डायरेक्टर म्हणून सुद्धा मी काम केलेले आहे। त्यानंतर सातत्यानं माझं राजकारणाचं आयुष्यामध्ये विधान परिषद सदस्य म्हणून 2 वेळी म्हणजे 2009 ते 2015 आणि 2015 ते 2022 वर्ष म्हणजे 12 वर्ष मी सातत्यानं बेळगाव जिल्ह्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून एक विधान परिषद सदस्य म्हणून काम केलोय। विधान परिषद सदस्य हा नात्यानं खानापूर तालुक्याचा लोंढ्याला हा मतक्षेत्र सुरू होतोय आणि अतनीच्या तेलसंगपर्यंत जवळजवळ 500 किलोमीटर ह्याचा व्याप्ती असून 500 ग्रामपंचायत असून जवळजवळ 1800 गावं आहेत आणि काम करताना सातत्यानं मला कधीच वाटलं नाही की हा मोठा मतदारसंघ आहे। प्रत्येक ग्रामपंचायत मी भेटलोय, प्रत्येक गावोगावी मी फिरलोय। ग्रामपंचायती माध्यमातून सामान्य लोकांचं, तळागाळातल्या लोकांचं काम काय आहे, मूल सुविधा नाही आहे। खानापूर तालुक्यातला प्रश्न वेगळा आहे, अतनी तालुक्यातला प्रश्न वेगळा आहे, पण सातत्यानं सामान्य लोकांचं, गोरगरिबांचं काम करताना आणि केंद्र आणि राज्य शासनाचं अनुदान सामान्य गोरगरिबांचं पर्यंत पोहोचवण्याचं काम मी 12 वर्षामध्ये केलोय। 4दा मी MLCचं इलेक्शन लढवलो। 2004 मध्ये मी 13 मतात पडलो। त्यानंतर परवाच्या 2022च्या इलेक्शनमध्ये 52 वोटांना सुद्धा मी त्याच्यात डिफीट पत्कार लागला। त्यानंतर सुद्धा सामाजिक राजकारणात, सामाजिक कार्यात मी कार्यतत्पर आहे। इलेक्शन येतोय जातोय, पण माणूस एक सामाजिक कार्यामध्ये एक जबाबदारी म्हणून पार पडत असतो। त्यानिमित्तानं हा कार्य पुढे सुद्धा चालवायचं हा दृष्टिकोन ठेवून मानतेश कवठगीमठ फाउंडेशन येणाऱ्या 16 तारखेला बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती गावामध्ये ह्याचं उद्घाटन होतोय। विशेषतः माझं जन्मगाव सौंदत्ती असून आणि माझ्या आईचं माहेर यल्लम्मा सौंदत्ती असून तिथं उद्घाटन होत आहे। 16 जानेवारी 2024 सकाळी 10:30 वाजता केंद्राचे मंत्री माननीय प्रल्हादजी जोशी, त्याचबरोबर आमचे नेते माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा साहेब, त्याचबरोबर माझे नेते केली संस्थेचे सर्वस्व माननीय प्रभाकररावजी कोरे,
त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संस्था उभा होतोय। त्या कार्यक्रमात विशेषतः म्हैसूरचे सुत्तूरचे शिवरात्री देशी केंद्र स्वामीजी, त्याचबरोबर तुमकूर सिद्धगंगा मठाचे मोठे दासोह असं जे त्यांना म्हणतो दासोह स्वामीजी, तुमकूरचे महाराजसुद्धा त्या कार्यक्रमात सानिध्य राहणार आहे। त्याचबरोबर तोंटद सिद्धराम महास्वामीजी गदग डंबळ त्यांनीसुद्धा हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर बेळगाव जिल्हा धारवाड आणि गदगचे जवळजवळ 75 ते 100 स्वामीजी त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्याचे सर्व माजी आमदार, आजी आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये हजर राहणार आहेत। आणि त्या कार्यक्रमामध्ये केली संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्चचे वतीनं एक उचित आरोग्य तपासणा सुद्धा त्या निमित्तानं आम्ही करतोय। जवळजवळ 10,000 पेशंट त्या बघण्याचा सोय तिथे केलेली आहे आणि रक्तदान शिबिर सुद्धा त्या दिवशी होणार आहे। आतापर्यंत जवळजवळ 7,000 पेशंट रुग्ण नोंद केलेले आहेत। येणाऱ्या 2 दिवसात सुद्धा जवळजवळ 10,000 पर्यंत ते नंबर पोहोचतील आणि येणाऱ्या काळात हे फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताना आम्ही 5 मेजर पॉईंट्स ह्याच्यात घेतलेले। मानतेश कवठीमठ फाउंडेशनकडनं शिक्षणामध्ये जे वंचित आहेत, ते दुर्लक्षित आहेत, त्या सामान्य गोरगरिबांना मदत करायचा हा मूळ उद्देश आहे। त्याचबरोबर आरोग्य, सामान्य गोरगरिबांना आरोग्याचा सोय द्यायचा आहे, असं मोफत हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करायचा आहे। त्याचबरोबर परिसर संरक्षण, येणाऱ्या पुढच्या पिढींना योग्य परिसर सोडून जायचं हे मोठं जबाबदारी आपल्यावर असून ते सुद्धा एक आमचं मूल ट्रस्टचा उद्देश असून संस्कृती आणि संस्कार, चांगला समाज निर्मितीमध्ये संस्काराचं गरज असून ते संस्काराचं मार्गदर्शन सुद्धा करायचं हा ट्रस्टचा उद्देश असून त्याचबरोबर सहकार क्षेत्रात मागच्या 3 पिढी म्हणजे जवळजवळ 100 वर्ष माझे आजोबा कलयस्वामी कवठीमठ, माझे वडील MK कवठीमठ आणि मी आणि माझे बंधू जगदीश कवठीमठ सातत्यानं आम्ही सहकार शिक्षण क्षेत्रात काम करतोय। त्या निमित्तानं हा ट्रस्ट सुद्धा येणाऱ्या काळात बेळगाव जिल्हा आणि पूर्ण राज्यव्यापी ह्याचा एरिया ऑफ ऑपरेशन असून हा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, परिसर, संस्कृती आणि सहकार हा 5 उद्देश ठेवून हा ट्रस्ट नोंदणी केलेली आहे। येणाऱ्या काळात हा भागाचा सामाजिक एक बांधिलगी म्हणून आम्ही काम करणार आहे। आमचे मराठी भाषिक सर्व आमचे मित्रांना आमंत्रित करू इच्छितो हा कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावा आणि आपलं सहकार्य सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबीय असावा हाच विनंती करू इच्छितो।